एके दिवशी लाल महालात एक माणूस रडत रडत आला। समोर उभे होते माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज। तो माणूस तक्रार घेऊन आला होता, माझ्या मुलीवर अत्याचार झालाय आणि मला न्याय हवाय। महाराजांनी या प्रकरणात चौकशी केली आणि आरोपी बाबर गुजर पाटीलने केलेला गुन्हा सिद्ध झाला। महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता आज्ञा दिली, ह्यांचा चौरंग करा। म्हणजेच काय, चौरंग शिक्षा, ज्यामध्ये दोन्ही हात आणि पाय कलम केले जायचे। छत्रपतींच्या स्वराज्यात बलात्काऱ्यांना अशी शिक्षा दिली जायची। शिक्षा ऐकूनच माणूस गुन्हा करणार नाही। पण आज महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती वेगळी आहे। बदलापूर पासून पार कोलकात्यापर्यंत महिलांवर अत्याचार होतच आहेत। तुम्ही रोज न्यूज मध्ये तेच पाहत असाल। पण आज आपण बलात्कार कुठे झाला हे नाही, तर बलात्कारावर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या देशात शिक्षा काय होती आणि काय आहेत हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। स्त्रियांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत। कसं आहे, वानराचा नर झाला आणि हे होत असताना काही माणसं जनावर झाली आणि अशीच माणसं हे असं कृत्य करतात। सांगायचा मुद्दा हा की फार पूर्वीपासूनच हे असं घडतंय, पण तेव्हा त्याला अत्याचार किंवा बलात्कार न मानलं जाता स्त्रीच्या मालकाचा म्हणजेच वडिलांचा किंवा पतीच्या मालमत्तेचा अपमान मानला जायचा आणि त्यानुसार आरोपीला शिक्षा दिली जायची। बॅबिलोनियन लोकांच्या इसवी सन पूर्व 1750 ते 55 दरम्यान लिहिलेल्या कायदेशीर मजकुरानुसार एका कुमारीवर अत्याचार झाला तर आरोपीला मृत्यूदंड दिला जायचा। पण जर अत्याचार विवाहित स्त्रीवर झाला असेल तर त्या स्त्रीलाही तितकंच दोषी मानलं जायचं आणि आरोपी सोबत तिलाही नदीत बुडवून मृत्यूदंड दिला जात असे। जर पीडितेच्या नवऱ्याला तिचे प्राण वाचवायचे असतील तर तो तिला नदीतून बाहेर काढून वाचवू शकत होता। प्राचीन असिरियन संस्कृतीत जशास तसं शिक्षा देण्याचा कायदा होता। हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल की काहीतरी गंभीर शिक्षा असेल, पण तसं नाहीये। जशास तसं म्हणजे बलात्कार झालेल्या मुलीच्या वडिलांना आरोपीच्या पत्नीवर बलात्कार करण्याची मुभा मिळायची। हिब्रूमध्ये बलात्कार करण्यासाठी शिक्षा फार भीतीदायक होती। आरोपीला दगड मारून ठार मारलं जायचं। पण इथेही जर स्त्री विवाहित असेल आणि तिच्यावर अत्याचार झाला तर तिलाही दोषी ठरवून दगड मारून ठार केलं जायचं। ह्या झाल्या पूर्वीच्या काळातल्या बलात्कारावर शिक्षा। पण आताच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्येही कठोर शिक्षा दिल्या जातात। जसं उत्तर कोरियामध्ये आरोपीला जन्मठेप किंवा काही वर्षांच्या शिक्षेची तरतूदच नाहीये, आरोपीला गोळ्या घालून संपवलं जातं। तर सौदी अरेबियात सर्व जनतेसमोर आरोपीचं मुंडकं छाटलं जातं। चीनमध्येही महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा आहे। पण काही प्रकरणात आरोपीचं गुप्तांग कापण्याची शिक्षाही दिली जाते। इराकमध्ये बलात्काराच्या दोषींवर जनतेसमोर दगडफेक केली जाते। इथे लोक गुन्हेगारावर तो मरेपर्यंत दगड फेकतात, जोपर्यंत तो मरत नाही, अक्षरशः तोपर्यंत। भारतात आयपीसीच्या कलम 376 अंतर्गत बलात्काराला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। 16 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना किमान 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढू शकते आणि घटनेचं गांभीर्य बघून फाशीची शिक्षाही दिली जाते। इतर देशात कायदे इतके कठोर असण्याचं कारण इराकमध्ये 2022 मध्ये 3 वर्षात 63,367 केस रजिस्टर केल्या गेल्या होत्या। तेच चीनमध्ये 39,693 आणि अमेरिकेत प्रत्येक 1 ते 2 मिनिटांनी एक बलात्कार घडतो। भारतात 2022 मध्ये 31,516 रेप केस रजिस्टर झाल्या होत्या। जगभरात सुमारे 35% महिलांना लैंगिक छळाचा सामना करावा लागतो आणि त्यातून पण 10% पेक्षा कमी महिलाच कायदेशीररित्या त्याविरुद्ध पावलं उचलतात। भारतात महिला या प्रकरणात कायदेशीर मदत घेतात। पण भारतीय न्यायालयांची आकडेवारी बघाल तर बलात्काराच्या 1.8 लाखांहून अधिक केसेस पेंडिंग आहेत। त्यामुळेच की काय आता कुठे महिलांवर अत्याचार झाला तर न्यायासाठी लोक रस्त्यावर उतरतात। लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वासच डळमळीत होत चाललाय का, असा आता प्रश्न पडतोय। पण माझा विश्वास आहे की या गुन्ह्यांसाठी कठोर कायदे येतीलच। मात्र महिलांची सुरक्षितता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाज म्हणून ती आपली कैक पटीने जास्त जबाबदारी आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।